17 अगस्त 2024 को परभणी जिले के जिंतूर तालुका में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गढ़ की ओर से शिव स्वराज्य यात्रा का महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल इनके नेतृत्व में महाराष्ट्र भर यात्रा का आयोजन किया। उसी के साथ माजी आमदार विजयराव भांबड़े इनके जिंतूर शहर में भी इस सभा का आयोजन किया गया था। इस शिव स्वराज्य यात्रा में हजारों की संख्या में सभी समाज के लोग मौजूद रहे थे। आप इस वीडियो में नज़ारा देख सकते हैं। उस वक्त वहां पर आए हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गढ़ के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल, खासदार अमोल कोले, राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गढ़ के राष्ट्रीय महिला अध्यक्ष खासदार फौजिया खान, जयप्रकाश दांडेगावकर, परभणी जिल्हाध्यक्ष विजयराव गव्हाणे, माजी आमदार विजय भांबड़े, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, रमेश महाराज, अशोक काकडे, DR तुपसुंदर, मनीषा केंद्रे, प्रेक्षा भांबड़े, रितेश काळे, सोनाली देशमुख, प्रगुन्न पाटिल, अजय चौधरी, रामराव उभाड़े, मनोज झटे, सचिन बोबड़े, आशाताई खिल्लारे, कपिल फारूकी इन्हीं के साथ भारी संख्या में अजी माजी नगर सेवक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गढ़ के पदाधिकारी कार्यकर्ता मौजूद थे। अगर मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं तो हर साल मेरे युवा भाइयों के लिए 2 करोड़ रोजगार दूंगा। इकडून बागवान क्या केलं आता मला खरं सांगा, 10 वर्षाच्या नंतर तुम्हाला सगळ्या वाटायला लागले नाही मोदी साहेब आपल्याला गरज देत काय हे सगळ्यांचं म्हणणं आहे। पहिले सगळ्या गोष्टींवर तुमचं लक्ष केंद्रित करायचं म्हणून निवडणूक करूया हिंदू मुस्लिम करावं जाईल, एका मंदिरामध्ये त्याचा मुद्दा आणून तुमच्या माझ्या समोर उभा केला जाईल आणि मूळ प्रश्नावर तुमचं माझं लक्ष विचलित केलं जाईल। आज काय झालं, बेरोजगारीचा दर 11% वाढलाय, 2 कोटी लोकांना रोजगार देऊ म्हणणार आहे। आज लक्षात वर्षाच्या गद्दार सरकार सत्तेवर आलं आणि आपल्या महाराष्ट्राकडे 17 प्रकल्प गुजरातला बनवले। वेदांचा पक्षांचा प्रकल्प, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रात 1,58,000 रुपयांची गुंतवणूक येणार होती, माझ्या महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकांच्या हाताला नोकरी मिळणार होती, तो प्रकल्प हे उचलला गुजरातला घेऊन गेले। टाटा येवचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले, सरकारचा प्रकल्प उचलला गुजरातला, हिरा व्यापार मुंबईला गुजरातला, रिझर्व्ह बँकेचा कार्यालय गुजरातला, पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला। 4 दिवसापूर्वी महिन्याचा एक ठिकाण पवार साहेबांना सोडून देखील किती लोक गेले, त्यावेळेला पवार साहेबांना लोक सोडून जात होते, त्यावेळेला मी त्या लोकांना सोडून जाणाऱ्या लोकांना एवढंच सांगायचो की बॉर्डर खाऊन तयार केलेली पार्टी, जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबांना सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही। मित्रांनो, आज आपली बंद करणे, वो निकले थे तुम्हारे खोटे खोटे बंद करने, सिक्कों की झलक सुनकर खुद ही मुद्रा कर बैठे। आज सगळे भ्रष्टाचारी कुठे, ते सगळे भ्रष्टाचारी आज भारतीय जनता पार्टीमध्ये देशातही आता योजना अधिकारी करायचा एक मोठा उद्योग सरकारने सुरू केलाय, नाही तो आमच्या बायकोला त्याचे हक्क मिळून देणार आहे का? अगोदर स्वतःच्या बायकोला तिथे लक्ष ठेवा, समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललं ऐकायला आलाय। मी तुमच्यावर लक्ष ठेवतो, तुम्ही स्टेजवर लक्ष ठेवा, याच्यातलं कुणी जाईल ते कसं कळलं आपल्याला काय? छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं नातं काय? शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, देश का नेता कैसा हो, जयंत पाटिल साहब तुम आगे बढ़ो, अमोल कोल्हे साहब तुम आगे बढ़ो, विजय भांबड़े साहब तुम आगे बढ़ो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। भांबळेजी यांना साथ दिली पाहिजे आणि मागच्या वेळी जी अगदी थोडक्यात हुकलेली संधी आता पुन्हा मिळवली पाहिजे, एवढीच विनंती करण्यासाठी मी आपल्याकडे आलेलो।
मित्रांनो, या यात्रेचं महत्त्व हे शिवछत्रपतींचं स्वराज्य ज्या पद्धतीनं होतं त्या पद्धतीचं राज्य आपल्याला पाहिजे. रयतेचं राज्य. आपण म्हणतो छत्रपतींचं राज्य म्हणजे न्यायाचं राज्य. छत्रपतींचं राज्य म्हणजे 18 पगड जाती आणि सर्वांना समान पद्धतीनं वागणूक देणारं राज्य. आणि म्हणून ते राज्य आपल्याला या ठिकाणी पाहिजे, ज्याची उणीव आज आपल्याला सगळ्यांना जाणवते. आज काय पाहायला मिळतं या सुंदर नाट्यामध्ये? आपण काय काय संदेश घेतले. ते संदेश असे आहेत की या ठिकाणी सुडाचं राजकारण, फोडाफोडीचं राजकारण, खुर्ची मिळवण्यासाठी वाटेल ते अशा पद्धतीचं अनैतिक पद्धतीचं राजकारण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. पण या सगळ्या गढूळ वातावरणात मला मुद्दाम मार्क दिलं पाहिजे आमचे मित्र भांबळेजींना, विजयजींना, की या सगळ्या गढूळ वातावरणात कोणी कुठेही गेलं असलं, स्वार्थापोटी, भीतीपोटी, परंतु आमचा लढवय्या आणि सर्व धर्म समभाव मानणारा निष्ठावान पवार साहेबांचा जर कोणी शिलेदार या ठिकाणी प्रामाणिकपणे राहिला असेल तो आमचे विजय भांबळे साहेब राहिलेले आहेत. आणि म्हणून ज्यावेळी जिंतूरच्या इतिहासामध्ये नोंद होईल राजकारणाच्या, परभणीच्या इतिहासामध्ये राजकारणाच्या या 2023च्या घडामोडीच्या बाबतीतली ज्यावेळी नोंद होईल इतिहासामध्ये, त्यावेळी जे गद्दार आहेत आणि जे खऱ्या अर्थाने निष्ठावंत आहेत, तर विजय भांबळे हे निष्ठावंत आहेत अशी नोंद त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्या सगळ्यांना हेच सांगायला आलेलो आहे की निष्ठावंतांची नोंद घ्या, निष्ठावंतांची काळजी घ्या. जरा मूल्याचं राजकारण जपा. राजकारणात मूल्य राहिलेले नाही. मी आता म्हटलं तसं नीतिमत्ता राहिलेली नाही. सकाळी एका कार्यालयात, दुपारी एका कार्यालयात, संध्याकाळी एका कार्यालयात अशा पद्धतीची कार्यकर्ते आणि नेते फिरतायत. आणि त्यामुळे निष्ठावंतांची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मित्रांनो, या निमित्ताने या राज्यामध्ये चाललेला सगळा गोंधळ कारभार आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला. या राज्यामध्ये हे राज्य मी MBBS राज्य म्हणतो. म्हणजे महागाई वाढवली. तुम्ही पाहताय की गॅसचा भाव 2014ला काय होता? 400 रुपये. आता तो झाला 1400 रुपये. आपल्या DAPच्या गोणीचा भाव काय होता? आता काय झालाय? 1600-1700 रुपये. बियाणे वाढले, सगळे खर्च वाढले. पण या सरकारचे, भाजपचे नेते काय सांगत होते? आमचं सरकार येऊ द्या, आम्ही तुम्हाला कापसाला 10,000 रुपये भाव देऊ, आम्ही तुम्हाला सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ. हे माझं वाक्य नाही, हे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वाक्य. आज हे वाक्य ते सध्याचं त्यांचं सरकार आहे. आपण काय भावामध्ये कापूस विकतोय? आपण काय भावामध्ये सोयाबीन विकतोय? 4200च्या वर सोयाबीन नाही, 7-7.25 हजाराच्या वर कापूस नाही. हे सगळं आपल्याला मोठ्या पद्धतीने नुकसान सहन करावं लागतं. एकीकडे महागाई वाढली आणि एकीकडे शेतीमालाला भाव नाही. आणि म्हणून मी MBBS जे म्हटलं की महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, भ्रष्टाचार वाढला, असं महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढणारं हे सरकार. यासाठी आज आपण बघितलं तर आमच्या तरुणाईच्या दृष्टिकोनातून इथं एक दृश्य दाखवलं. आम्ही मंत्रिमंडळात असताना, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना 4 लाख कोटींची गुंतवणूक या राज्यामध्ये झाली होती.
या गुंतवणुकीतले 17 मोठे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून गुजरातला गेले, आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर गेले, या सध्याच्या सरकारच्या डोळ्यासमोर गेले, पण हे एक शब्द सुद्धा त्यामध्ये बोलू शकले नाही. त्याचं कारण हे त्या ठिकाणी गुजरातच्या समोर बोलू शकत नाहीत, गुजरातच्या समोर लाचार झालेले आहेत. आणि त्यामुळं आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जर आपल्याला जिवंत ठेवायचा असेल, या शिकलेल्या तरुण वर्गाची जर काळजी आपल्याला घ्यायची असेल, तर मित्रांनो आपल्याला हे सध्याचं सरकार बदललं पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. मी आपल्याला सांगेल की आमचा सगळा जिंतूर आणि सेलू सगळा ग्रामीण भाग आहे, शेती करणारा भाग आहे आणि या ठिकाणी आपले खूप मोठे प्रश्न आहेत. मला सांगा की अनुदान वाटप करण्याचा निर्णय या सरकारने घेतला, पण आज 2 वर्ष झाले, 2 वर्षापूर्वीचं अनुदान सुद्धा अजून मिळालेलं नाही. भरपूर क्लिष्ट अशी अनुदान मिळण्याची पद्धत केली. काय तर म्हणे व्हीके नंबर काढा, अगोदर तहसीलदार वर यादी पाठवतो, नंतर मंत्रालय व्हीके नंबर देतं, नंतर आपल्याला केवायसी करायची आणि नंतर ज्यावेळी त्यांची मर्जी असेल आणि ज्यावेळी त्यांना वाटेल त्यावेळी पैसे येतात. आजही 30-30, 40-40% लोकांना 2-2 वर्षापूर्वीचे अनुदान आलेले नाही, विमा आलेला नाही. या ठिकाणी मला आपल्याला जबाबदारीने सांगायचंय, अनेक योजना या ठिकाणी नवीन नवीन जाहीर करतायत. महिनाभर कदाचित निवडणुका पुढे ढकलल्यात की काय माहिती नाही, पण यासाठी सुद्धा कारण एकच आहे की वेगवेगळ्या फसव्या घोषणा करणारं योजना त्यांना द्यायच्या. आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून आपल्याला सांगायचं की ई पीक पाहणी करण्याच्या अनुषंगाने ज्यांच्याजवळ 7/12वर ई पीक पाहणी झाली असेल किंवा नोंद झाली असेल त्यांनाच हे अनुदान सध्याचं मिळतंय. त्यातही आमचे खूप शेतकरी राहणार आहेत. मला या ठिकाणी सांगायचं, या नाट्यामध्ये आपल्याला सांगितलं की पीएम किसान 12,000 रुपये वर्षाला आम्ही देणार. सीएम किसान आणि पीएम किसान मागचे 6 महिने झाले माझे शेतकरी मित्रांनो, अजून आपले पैसे खात्यात आलेले नाही. याला कोण उत्तर देणार? नवीन 1500 रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीणसाठी देऊ असं सांगितलं. त्यात त्यांचे 2 आमदार काय सांगतात की बहिणींनी जर मतदान वेळेवर केलं तर ठीक, नाहीतर आमची ओवाळणी आम्ही पुन्हा वापस घेऊ. एका बहादरांनी सांगितलं की जर आम्हाला नीट निकाल नाही लागला तर 2 महिन्यात ही योजना आम्ही बंद करू. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की कुठल्याही परिस्थितीत ही सगळी मतदारांवर डोळा ठेवून केलेली योजना आहे. अजान होतीये, 2 मिनिटं.
मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या बाबतीत आम्ही काही नव्याने सांगावं अशातला भाग नाही. हायकोर्टाने सुद्धा त्याची नोंद घेतलेली आहे. तुम्ही बघितलं की एक याचिकेच्या बाबतीत हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की अरे बाबांनो, तुम्ही पैसे कुठून आणणार आहेत, अगोदर आम्हाला हिशोब द्या. या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना जरा जाणीवपूर्वक लक्षात ठेवायला पाहिजे की वेगवेगळ्या मार्गाने आपल्या खिशातून पैसे काढण्याची व्यवस्था या सरकारजवळ आहे. जसं महागाई तर वाढली, जीएसटीच्या माध्यमातून आपण प्रत्येक गोष्ट जी घेतो, आज शेतकरी ट्रॅक्टर घेऊ द्या, नांगर घेऊ द्या, आपल्या घरातली तिखट मीठ मिरची तेल काय घ्यायचं असेल घेऊ द्या, सगळीकडून आज जीएसटीच्या माध्यमातून आपल्या खिशातून पैसे काढले जातात आणि त्याच्यातून चिमुडभर पैसे आपल्याला वापस दिले जातात. आपण स्वाभिमानी आहोत आणि मला सांगायचं की खऱ्या अर्थाने फुकटचे पैसे देण्यापेक्षा सुद्धा स्वाभिमानाने पैसे कमावण्याची संधी देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. युवकांना नोकऱ्या लागतील अशा पद्धतीची गुंतवणूक करून मोठे उद्योग कसे येतील हे बघितलं पाहिजे. शेतकऱ्याला शेती माल चांगल्या पद्धतीने दिला पाहिजे. या पद्धतीची भूमिका घेऊन शासनाचं धोरण असायला पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि त्या माध्यमातूनचं काम आपण करूया. मित्रांनो, अजून जास्त न बोलता मी एवढंच सांगेल की विजयराव आपल्यामध्ये खूप चांगलं काम करतायत. शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने जमलेलो आहोत. या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे प्रांताध्यक्ष, ज्यांनी खरोखरी अतिशय जबाबदारीने काम केले, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय जयंतजी पाटील साहेब. त्याचबरोबर या शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित असलेले, ज्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक काम केलं, असे खासदार अमोलजी कोल्हे साहेब. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या मातृतुल्य नेतृत्व असलेल्या आपल्या डॉक्टर फौजिया खान मॅडम, ज्यांनी कोरोना काळात अतिशय सुंदर काम केलं, असे आदरणीय राजेश भैयासाहेब टोपे. त्यानंतर युवकांमध्ये ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्रभरामध्ये अतिशय सुंदर काम केलं, असे मेहबूबभाई शेख. इथे उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी. गेल्या 9 ऑगस्ट पासून ही आज शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली आणि आज ही शिवस्वराज्य यात्रा आपल्या जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये आली. मी मतदारसंघाच्या वतीने या यात्रेचं हार्दिक स्वागत करते. ही शिवस्वराज्य यात्रा कशासाठी आली? ही शिवस्वराज्य यात्रा आज आपल्या मतदारसंघामध्ये तुमच्या न्यायासाठी, तुमच्या हक्कासाठी आलेली आहे. खऱ्या अर्थानं आज आपण बघू शकतो यात अनेक मुद्दे आहेत. वाढती बेरोजगारी, माता भगिनींवरचा वाढता अत्याचार, महापुरुषांचा अपमान. आता जर विचार करायला गेलं तर लोकशाही ही उरलेली नाही आणि हा किती दिवस आपण अत्याचार सहन करायचा. आता वेळ आलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची, महाराष्ट्राची अस्मिता जपण्याची. आणि या महाराष्ट्राचा स्वाभिमान केवळ एकच माणूस जपू शकतो, ते म्हणजे हेडमास्टरांचे पण हेडमास्टर, आम्हा युवकांचे प्रेरणा असतात, ज्यांनी अख्ख्या 83व्या वर्षी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, असे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आदरणीय साहेबांकडनं नेहमीच आम्हा सर्वांना काम करण्याची ऊर्जा मिळते. आपण गेल्या 10 वर्षांमध्ये सगळ्यांनी पाहिलं. काय पाहिलं? आपकी बार मोदी सरकार, आपकी बार मोदी सरकार. आता काय पाहिलं? फिर से एक बार मोदी सरकार, फिर से एक बार मोदी सरकार. म्हणून या माझ्या भोळ्या भाबड्या जनतेचं मतदान घेतलं आणि तुम्हा सगळ्यांना काय भेटलं? वाढती बेरोजगारी, वाढत्या प्रत्येक गोष्टीवरच्या किमती, जीएसटी नावाचं राक्षस तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर आलं की नाही? 10 वर्षापूर्वी कोणाला जीएसटी माहित होती का? आज जर तुम्ही 20 रुपयाची बिस्लरी बॉटल घेतली तर 5 रुपये तुम्हाला जीएसटी द्यावं लागतं. याच्याशिवाय दयनीय अवस्था कधी आपल्या महाराष्ट्राची, या भारत देशाची झाली का? आज हा विचार करायचा प्रश्न आलेला आहे. आणि काय करतात तो या भाजपाचे लोकप्रतिनिधी? आपल्या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कोण सोडवणार? शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडवणार? हा प्रश्न इथल्या लोकप्रतिनिधी, अकार्यक्षम 24 तास फेसबुकवर असलेले आमदार, ज्यांनी शून्य कामं केले, यांना आपण विचारायला पाहिजे.
या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कोण सोडवणार? अहो, इकडे तर माझ्या या भोळ्या बाबड्या शेतकरी बांधवांची किव दाखवायची आणि तिकडे विमा घोटाळे करायचे. आपल्या या मतदारसंघातल्या जनतेला माहिती आहे कोणी विमा घोटाळे केले. मला वेगळं काही सांगायची गरज नाही. म्हणून त्याच विरोधात आपले या मतदारसंघाचा विकास केवळ एकच माणूस करू शकतो, ते विकास पुरुष म्हणजे आदरणीय विजयरावजी भांबळे साहेब. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात केली पाहिजे. आदरणीय साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कामं केली. आता एवढे कामं मी नाही सांगू शकत, पण मी थोडक्यात आपल्या सगळ्यांना सांगू शकते. आज जिंतूर शहरातले लोक अजूनही लोडशेडिंगमुळे परेशान आहेत जिंतूर प्रॉपर मध्ये, परंतु इथल्या स्थानिक आमदाराला अजूनही लोडशेडिंगचा प्रश्न सोडवता आला नाही. परंतु आदरणीय साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये 33 केव्ही सबस्टेशन जिंतूर शहर, 33 केव्ही दुधगाव, 33 केव्ही मालेगाव, 33 केव्ही हातगाव पावडे, 33 केव्ही ढेंगळी पिंपळगाव एवढे 33 केव्हीचे कामं केलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या जिंतूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला होता. तो प्रश्न लक्षात घेता आदरणीय साहेबांनी 30 कोटींची पाणी पुरवठा योजना देखील मंजूर केली व त्याचं काम पूर्ण केलं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कुठला आहे? आरोग्य बाबतीचा. त्याच्यासाठी आपण चिकलठाणा प्राथमिक आरोग्य केंद्र, चिकलठाण्याचे लोक आलेत का इथे? चिकलठाणा प्राथमिक आरोग्य केंद्र, पाचलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्र, कौसडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि भोगाव प्राथमिक आरोग्य केंद्र एवढे प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांच्या कार्यकाळात झालेलं. त्याचबरोबर जिंतूर शहरामध्ये मुस्लिम समाजासाठी शादीखाना देखील बांधण्यात आला. एवढंच काय, माझ्या या शेतकरी बांधवासाठी जिंतूर सेलू तालुका दुष्काळग्रस्त करण्यात यावा यासाठी अनेक जेलभरो आंदोलन आदरणीय साहेबांनी केले. आणि या जिंतूर शहरामध्ये महापुरुषांचा पुतळे सर्व उभे करण्याच्या मागे आदरणीय भांबळे साहेबांचा मोलाचा वाटा आहे. स्वतंत्र काळापासून आपल्या जिंतूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता. तमाम शिवप्रेमी साहेबांना भेटले तर साहेबांनी अगदी क्षणात त्यांची मदत केली आणि आज माझ्या महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज जिंतूर नगरीमध्ये स्वाभिमानाने डौलत आहे हे मी आपल्या सर्वांना अभिमानाने सांगू शकते. खरंच एवढे कामं त्यांनी आमदार असताना देखील केले, आमदार नसताना देखील केले. म्हणून आपण सगळे सुज्ञ आहात. येणाऱ्या काळामध्ये आपण चुकणार नाहीत असं मी विश्वासाने सांगू शकते. आणि येणाऱ्या काळातलं सरकार हे आपलं हक्काचं असलं पाहिजे, आपलं न्यायाचं असलं पाहिजे, ते म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असलं पाहिजे हे मी आपल्या सर्वांना कळकळून सांगते. खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार आणि आदरणीय विजयरावजी भांबळे साहेब या जिंतूर सेलू मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून येणारच. त्यामुळे आपल्याच खऱ्या अर्थाने मी जाता जाता आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगते. मी जेव्हा लहान होते तेव्हा मी झोपण्याच्या आधीच माझे बाबा बाहेर जायचे आणि झोपल्यानंतर घरी यायचे. तर एका दिवशी मला प्रश्न पडला की मी त्यांना विचारलं, बाबा तुम्ही कोणतं काम असं करता की तुम्हाला एवढं बाहेर राहावं लागतं किंवा तुम्हाला एवढे लोकांची कामं करावं लागतं? त्यांनी मला उत्तर दिलं, बेटा तुम्ही दोघे बहिणी आणि तुमचा भाऊ सोडूनही हा जिंतूर सेलू मतदारसंघ माझा परिवार आहे आणि त्यांच्या सुखदुःखासाठी त्यांच्या अडीअडचणीसाठी मला 24 तास काम करावं लागतं. जर आम्ही तुम्हाला आमचा परिवार मानला तर आज या परिवाराच्या सदस्यांचं काम आहे माझ्या बाबांच्या पाठीशी उभं राहण्याचं. आज मी तुम्हाला हक्कानं म्हणतीये. म्हणून कळकळून विनंती करतीये, येणाऱ्या काळामधून आपल्याकडून कधीही चूक होऊ देऊ नका. आपल्या हक्काचा माणूस, काम करणारा माणूस या मतदारसंघाचा आमदार झाला पाहिजे असं मी या निमित्ताने सांगते व इथेच माझे मनोगत थांबविते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. शरदचंद्रजी पवार साहेबांचा दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. शरदचंद्रजी पवार साहेबांचा, जयंत पाटील साहेबांचा, अमोलजी कोले साहेबांचा,
आज जिंतूर नगरीमध्ये शिवस्वराज्य यात्रेचं आगमन नुकतंच या ठिकाणी झालंय आणि ह्या शिवस्वराज्य यात्रेसाठी ज्यांचा संकल्प होता, ज्यांनी ही शिवस्वराज्य यात्रा सुरू करण्यासाठी ज्यांनी मार्गदर्शन केलं, असे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही शिवस्वराज्य यात्रा सुरुवात झाली, कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी दिनदुबळ्याचे प्रश्न समजून घेतले, असे महाराष्ट्राचे लोकनेते आणि आपल्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य जयंत पाटील साहेब आणि खऱ्या अर्थानं शिवस्वराज्याची भूमिका मांडण्याचं ज्यांनी काम केलं, असे तरुणाचे नेते अमोलजी कोले साहेब, माझे मार्गदर्शक, ज्यांच्या हाताला धरून मी राजकारणात माझी सुरुवात झाली आणि वेळोवेळी त्यांनी मला मदत केली, असे आदरणीय आमचे जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, फौजा खान मॅडम, आमचे आदरणीय जिल्हाध्यक्ष गव्हाणे साहेब, मनीषाताई केंद्रे, शालीनताई राऊत, नगराध्यक्ष आमच्या भाभी भीमरावजी हातंबिरे साहेब, अशोक नाना काकडे, विनायकराव पावडे, राजेंद्रजी काका लहाने, बाळासाहेब बांबळे, प्रेक्षा बांबळे, सर्वच उपस्थित सर्व नेतेगण, कॉम्रेड उद्धवरावजी पौळ, कॉम्रेड रामेश्वरजी पौळ आणि या मतदारसंघातले आलेले सर्व शेतकरी, सर्व माझे तरुण सहकारी, आमच्या माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी सगळ्यात अगोदर तुमची दिलगिरी व्यक्त करणार आहे. जयंत पाटील साहेब, हे सर्व लोक 1 वाजल्यापासून आलेत. 1 वाजल्यापासून तुमच्या सगळ्यांची वाट बघत होते. आता इतक्या वेळ थांबले, फक्त आता 1 तास तुम्हाला थांबायचं. थांबणार ना? नक्की. माझं भाषण नाही, पण तुम्हाला कोले साहेबांचं, जयंत पाटील साहेब भाषण ऐकायचं. माझं तुम्ही नेहमी ऐकता. 1 तास तुम्हाला शांत बसायचं. काय काय ठीक आहे. मी सगळ्यात अगोदर या मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं, या शिवस्वराज्य यात्रेचं, सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं, सर्व माझ्या युवकाच्या वतीनं, माझ्या महिलांच्या वतीनं मी या यात्रेचं मनापासून स्वागत मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. जयंत पाटील साहेब, अमोल कोल्हे साहेब, मी तुम्हाला कालच्या लोकसभेच्या निवडणुका आमच्या परभणी लोकसभामध्ये झाल्या. अनेक लोक सांगत होते की जिंतूर विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीला इथं मतदान कमी होणार, इथं महायुतीला जास्त मतदान होणार, अशा प्रकारचं काही नेते भाषणं करायचे आणि भाषणामध्ये सांगायचे की जिंतूर मतदारसंघ हा 50,000 मतांना मायनस जाणार आहे. पण सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी मुद्दाम सांगणार आहे, अनेक नेत्यांनी सभा घेतल्या, अनेक महायुतीच्या लोकांनी या मतदारसंघात प्रचंड पैसा वाटप केला, पण या मतदारसंघातला 18 पगड जातीचा माणूस त्यांनी कुठल्याही प्रकारचं आमिष बघितलं नाही, कुठल्या प्रकारचं भीती या ठिकाणी बघितली नाही.
आणि काल परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बंडू जाधव साहेबाला 13,000 मताची लीड दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मानतो. हे सगळी लीड तुम्ही दिली, सगळ्या कार्यकर्त्यांनी, या जनतेने. एकीकडे पैशाचं वारं होतं, प्रचंड आमिष दाखवले. मला एक भाजपचा नेता मला नेहमी फोन करायचे की तुमच्या मतदारसंघात आता मायनस जाणार आहे, काय तुमचं? मी मला आत्ता तुम्हाला फोन करत नाही, कॉन्टॅक्ट झाल्या फोन करू. नंतर त्याचा फोनच नाही आला. आणि मी ज्या विश्वासानं बोललो होतो, हे मी तुमच्यामुळे बोललो होतो. मला माहित होतं या मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे. या मतदारसंघातला गरीब असेल, कष्टकरी असेल, युवक असेल, महिला असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहणार आहेत. आणि ते शब्द पूर्ण करण्याचं काम तुम्ही सगळ्या इथल्या बसलेल्या लोकांनी केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत मी आजच्या कार्यक्रमाच्या करतो. जयंत पाटील साहेब, अमोल कोल्हे साहेब, दांडेगावकर साहेब आमचे या ठिकाणी व्यासपीठावर बसलेत. साहेब, आमच्याकडं मागच्या 2.5 महिन्यापूर्वी जिंतूर मार्केट कमिटीचा एक मुद्दा काही लोकांनी अपप्रचार सुरू केला आणि जिंतूर मार्केट कमिटीमध्ये आपल्या कार्यकर्त्यावरती सरकारवर दबाव आणून, पोलिसवर दबाव आणून, सहकार खात्यावरती दबाव आणून आपल्या मार्केट कमिटीचे 11 डायरेक्टरवर खोटे गुन्हे दाखल केले. काय खोटे गुन्हे दाखल केले? की हे कॉम्प्लेक्स चुकीच्या पद्धतीने वाटप केलं. आता जयंत पाटील साहेबांकडे अनेक खात्यांचा कारभार त्यांनी बघितलेला आहे. 12(1) परवानगी घेऊन सगळं कॉम्प्लेक्स नियमाप्रमाणे त्या व्यापाऱ्यांना दिलं. नियमाप्रमाणे दिल्यानंतर सुद्धा प्रचंड सरकारचा दबाव आणला आणि आमच्या तरुण 12 कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल केला. कोण कार्यकर्ते होते माहिती आहे? एक माझा कोमटी समाजाचा एक कार्यकर्ता रुपेश शुद्रवार, माझा वंजारी बांधव होता एक कैलास सांगळे, एक माझा दलित बांधव होता दिलीप घनसावत, दिलीप दोईफोडे आमचा एक ओबीसीचा कार्यकर्ता आहे. मराठा समाजाचे 2 कार्यकर्ते प्रभाकर चव्हाण असेल त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. 18 पगड जातीचे जे कार्यकर्ते जे नियमाप्रमाणे काम करू लागले, अशा 11 ते 12 लोकांवरती शासनाचा, गव्हर्नमेंटचा दबाव आणला, गृहमंत्र्यांचा फोन आणला, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, यांना अटक करा. मला तमाम जनतेला एवढं सांगायचं, आमचा कार्यकर्ता किंवा विजय भांबळेंनी कोणाचा 1 रुपया कधी आयुष्यामध्ये खाल्लेला नाही. आणि माझ्या व्यापाऱ्यांना एवढं सांगायचं, जे व्यापारी या दहशतवादीमध्ये जिंतूर मधले, तुम्ही काय चिंता करू नका. आज त्यांचे दिवस आहेत, सरकार त्यांचं आहे, सरकार त्यांचं आहे म्हणून खोटे नोटे नाटकं करून गुन्हे दाखल करायला. पण मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो, कोणाला काय करायचं ते करू द्या. महाराष्ट्रामध्ये सरकार आपलं येणार आहे. सरकार आल्याच्या नंतर मात्र व्यापाऱ्यांना चिंता करू नका. विजय भांबळे तुमच्या पाठीमागे आहे. त्यांचा हिशोब आपण करू नंतर, आता नाही करायचं काही. पण आम्ही चुकीच्या पद्धतीने करणार नाही. आता मागची मार्केट कमिटीमध्ये किती भ्रष्टाचार झाला, आता काढत बसलो तर मला 2-3 तास लागतील. त्यांचं एवढं गठुडं आहे 30 वर्षाचं. आता मी तर इलेक्शनच्या गडबडीमध्ये, निवडणुका झाल्या बघू, आता 30 वर्षाचं गठुडं आहे त्यांचं. आता ते बाहेर नंतर काढूया. पीक विमा विसरले का तुम्ही? आता विसरले? प्रत्येकाचा पीक विमा राष्ट्रीय कार्यक्रम झालता का नाही कैलास? आता मी कोणाचा 1 रुपया कधी आयुष्यामध्ये खाल्ला का दाखवा.
आम्ही कधी कोणी भ्रष्टाचार करणारे कार्यकर्ते नाहीत. माझा कार्यकर्ता पण नाही आणि आम्ही भांबळे कुटुंब पण नाही. त्याच्यामुळं ज्या कार्यकर्त्यावरती खोटे गुन्हे दाखल केले त्या कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला अशा पद्धतीचं राजकारण कधी आम्ही केलं नाही. म्हणून काही कार्यकर्ते काही काळजी करू नका. या 2-3 महिन्याचं आता वेळ राहिलेली आहे. आता ही यांची नाव डुबायली. 3 महिन्याच्या नंतर नक्कीच आपलं राज्य येईल आणि लोकांना न्याय देण्याचं काम आपण सगळे कार्यकर्ते करू अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या कार्यक्रमाच्या नंतर व्यक्त करतो. माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली. काय चूक झाली? अनेक समाजाच्या लोकांना आपण उमेदवारी दिल्यात. आम्ही कधी बघितलं नाही कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे, तो गरीब आहे का श्रीमंत आहे, कधी बघितलं नाही. तो धनगर बांधव असेल, तो वंजारी असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, मराठा असेल, प्रत्येक समाजाला या मतदारसंघात न्याय देण्याचं काम राष्ट्रवादीच्या सगळ्या प्रमुखांनी केलं. मी स्वतः केलं. काही लोक म्हणायचे यांना उमेदवारी देऊ नका, हे गद्दार होणार आहेत. तरी मी लोकांचं नाही ऐकलं. अनेक लोकांना उमेदवारी दिल्यात. ओपनच्या ठिकाणी ओबीसीचा कार्यकर्ता निवडून आणला. तुम्ही सगळ्या लोकांनी मतदान केलं. त्याच्यात तुमची चूक नाही, माझी चूक आहे. कारण की ज्या लोकांना तुम्ही माझ्यामुळं तुम्ही पक्षामुळं निवडून दिलं असे काही लोक काही पक्ष सोडून गेले. मला चिंता नाही. जोपर्यंत हा मतदारसंघातला गोरगरीब माणूस माझ्यासोबत आहे तोपर्यंत आपल्याला काही अडचण येणार नाही. जे गेले ते जाऊ द्या, चिंता करू नका. पण सर्वसामान्य माणूस जाग्यावर आहे. सर्वसामान्य माणूस जाग्यावर आहे, कोणी कुठे गेला नाही. आणि मी आजच सांगतो तुम्हाला, मागच्याही अनेक कार्यक्रमामध्ये तुम्ही माझे भाषण ऐकलेत. जे सोडून गेले ते कधी ग्रामपंचायतीचे मेंबर झाले काय मतदारसंघात? आणि जे पक्षाशी गद्दार झाले, जे जनतेशी गद्दार झाले, जे आपल्या मातीशी गद्दार झाले, अशा लोकांना विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर त्यांची जागा दाखवायची आणि त्या गद्दाराला बिलकुल धडा शिकवायचं काम आपण सगळ्यांनी करायचं. हे सुद्धा मला आजच्या कार्यक्रमाच्या नंतर सांगितलं. काही गेले नवीन पोरं तयार झाले लगेच. नवीन पोरं लगेच तयार झाली. आता नवीनला संधी देऊ, युवकाला संधी देऊ, काम करणाऱ्या मुलाला पुढे येणं होता. काही फरक पडत नाही कोणाला कुठे जायचं, जाऊ दे. आता मी तर ठरवलं, गरीब का असं पण त्याला पाठिंबा द्यायचा आणि त्याला संपूर्ण ताकद लावण्याचं काम या ठिकाणी करायचं. हे काम आता आपल्याला सगळ्याला करायचं. आता लोकसभेचे निकाल लागले, लोकसभेमध्ये यांचा कार्यक्रम झाला. आता नवीन नवीन योजना सुरू केल्या. लाडकी बहीण 3च महिन्यात 3-3 हजार रुपये टाकले. मला तुम्हाला सगळ्याला विचारायचं, लाडकी बहीण आताच कशी आठवली बरं? 2 वर्ष सरकार होतं. मागच्या 5 वर्षापूर्वी 14 ते 19 त्यांचं सरकार होतं. मग तेव्हा लाडकी बहीण का आठवली? लाडकी बहीण याच्यामुळे आठवली, आता लोकसभेमध्ये यांचा कार्यक्रम झाला, 31 जागा पडल्या म्हणून लाडकी बहीण आठवली. आमच्या महिला या ठिकाणी बसल्यात. जनधन सगळ्यांनी खोले होते. आता हाताखाली करा बरं. त्या जनधन मध्ये 15-15 लाख रुपये कोणाच्या खात्यात आले ते हातवरी करा. आले का? जनधनचे खाते खोलले तेव्हा सांगितलं की 15 लाख रुपये तुमच्या खात्यावरती टाकू. आणखीन लोक वाट बघतात किती 15 लाख रुपये कवा येणार. लाडक्या बहिणीचे 3,000 रुपये दिले का उपकार नाही केले. आपला मागचा हिशोब आहे 15 लाखाचा. आपले 15 लाख रुपये भाजप सरकारकडे बाकी आहेत, त्याच्यातले 3,000 रुपये दिलेत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना मला विनंती करायची की हे 3 महिन्यापुरता कार्यक्रम आहे. मी जयंत पाटील साहेबाला, अमोल कोल्हे साहेबाला विनंती करतो, लाडकी बहिणीची योजना त्यांनी जर सुरू केली असेल 3 महिन्यापुरती, पण मला साहेबांना विनंती करायची की आमच्या बहिणी आहेत, आमचे वयोवृद्ध नागरिक आहेत, आमचे युवक आहेत, यांच्यासाठी जी योजना यांनी सुरू केली असेल
आपलं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर त्याच्यामध्ये ही योजना अधिक चांगली कशी करता येईल हा प्रयत्न आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारकडून करावा, अशा प्रकारची विनंती मी जयंत पाटील साहेबांना करतो. ही योजना बंद करू नका साहेब, ही योजना आणखीन चांगली करा. आमच्या महिलेला 1,500 रुपये मिळते तर 2,000 रुपये करा, काही फरक पडत नाही, पण त्या महिलेला मान सन्मान झाला पाहिजे. ते काम मात्र महाविकास आघाडीचं सरकारला जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी बोलतील. हे सगळे कामं करायचे आपल्याला. खोटं बोलणारं सरकार नाहीये. सरकार असताना कर्जमाफी केली, 2 लाखाची सगळ्याला कर्जमाफी भेटली होती. शेतीमालाला चांगल्या प्रकारचा भाव मिळायचा. आता 2 वर्षात कुठल्या प्रकारचा भाव मिळत नाही. असे अनेक प्रश्न आहेत. म्हणून मी सगळ्या मतदारसंघातल्या जनतेला एकच विनंती करणार आहे, बसा ना, शांत बसा, बसा बसा बसा. ते सरकार येतं ना आपलं, सरकार आलं की ते बी करू आपण. बसा बसा. तमाम माझ्या मतदारसंघातल्या जनतेला एकच सांगतोय, 5 वर्ष 2014 ते 19 तुम्ही सगळ्या लोकांनी माझ्या मतदारसंघाचा आमदार केलं. प्रामाणिकपणे तुमचं काम करण्याचा प्रयत्न मी माझ्या सगळ्या सहकार्यांनी केला. रात्रंदिवस काम करण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं. 2019 मध्ये 1800 मतांनी आपला पराभव झाला. हे पराभव कशामुळे झाला? काही ठिकाणी पैशाचे आमिष दाखविले, अनेक खोटे आश्वासनं दिले आणि त्या ठिकाणी आपला पराभव झाला. मला जनतेला एवढंच सांगायचं की पुढचे 5 वर्ष आपलं कोण काम करणार आहे, कोणता पक्ष काम करणार आहे, या गोष्टीचा विचार माझ्या प्रत्येक नागरिकांना केला पाहिजे. मी एवढंच सांगतो, विजय भांबळे तुमचा भावासारखा आहे. माझं घर इथे आहे, माझं ऑफिस इथे आहे. मी मुंबईला राहत नाही, मी परभणीला राहत नाही. काही लोक पुण्याला राहतात, काही लोक परभणीला राहतात. पण रात्री 12 वाजता जरी फोन केला तर विजय भांबळे फोन उचलतो. पण तुमचा फोन उचलणारा आमदार पाहिजे तुम्हाला, तुमचं काम करणारा आमदार पाहिजे का पुण्याला राहणारा आमदार पाहिजे, याचा विचार तुम्ही सगळ्या मतदारांनी केला पाहिजे. आणि कोले साहेब तुम्ही साक्षीदार आहेत. याच ग्राउंडवरती 5 वर्षापूर्वी आपली शिवस्वराज्य यात्रा या ठिकाणी आली होती आणि तेव्हाही मी भाषणामध्ये सांगितलं होतं, विजय भांबळेच्या श्वासामध्ये जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी पवार साहेबाला कधी सोडणार नाही. आणि आजही सांगतो, आम्ही पक्षाशी गद्दारी केली नाही. आम्ही सगळे कार्यकर्ते, सगळे मतदारसंघातले लोक जागेवरती राहिलो. आम्हाला अनेक आमिष आले, पण आम्ही पक्ष सोडला नाही. इमानदारीने या पक्षामध्ये राहिलो आणि पुढेही राहणार, याच्यात काही शंका नाही. म्हणून माझ्या सगळ्या लोकांना विनंती करतो की 3 महिन्यावरती इलेक्शन आले, खोटे नाटक आश्वासन देतील, भरपूर आता आमिष दाखवतील. काल परत सांगत होते कोणतरी, आता इलेक्शन आले की आता मंदिराची कामं सुरू झाली. मंदिराची आता राजवाडीचे कार्यकर्ते मला काल फोन आला राजकिशोरचा, ते मला आमच्याकडे मंदिराला काहीतरी दिलं, नांदगावमध्ये मंदिराला काहीतरी दिलं. इलेक्शन आले की याला सगळे देव आठवतात. इलेक्शन संपलं की देव धर्म काही नाही, फक्त पैसे कमवायचे. आणि हे सगळे पैसे आपलेच आहेत. हे काय कुठून बराचशी खंदून नाही आले पैसे. कुठून पैसे कोणाचे? ते आपलेच आहेत. आता काय करायचं तुम्ही ठरवा. प्रचंड महापूर येणार आहे, पैशाचा महापूर येईल, पण तुम्हाला पैसा पाहिजे का या मतदारसंघाचं काम पाहिजे, या 2 गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि मगच तुम्ही तुतारीचं बटन दाबा. अशा प्रकारची विनंती मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. आणि प्रचंड आपण ताकदीनं या भरपूर 4 घंट्यापासून या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी सगळ्या मतदारसंघाचे जनतेचं आभार मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने या मैदानावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलजी आणि महाराजाबरोबर ज्यावेळेस गद्दारी झाली त्यावेळेस मावळे उभे राहिले होते. शरद पवार ज्यावेळेस अजितदादांनी गद्दारी केली तर ती पावनखिंड लढवणारा मावळा म्हणजे अमोल कोल्हे. ह्या निष्ठावंताच्या मेळाव्यामध्ये
मला बरंच काही बोलायचं, पण मी एकच विनंती करतो की वेळ कमी आहे, म्हणून मी माझं भाषण इथंच थांबतो. अमोल खोले आणि जयंत पाटलांनी बोलावं अशी विनंती करू ना. हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आजच्या या शिवस्वराज्य यात्रेसाठी आणि या यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे स्वाभिमान, निष्ठा आणि प्रामाणिकपणा याचं मूर्तिमंत प्रतीक आणि संकट काळात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून निधड्या छातीनं लढणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर, राज्यसभेच्या खासदार, राज्यसभेतल्या उपनेत्या फौजिया खान मॅडम ज्यांनी आपल्याला मगाशी मार्गदर्शन केलं, ते माजी मंत्री राजेश भैया टोपे, महबूबाई शेख, सुनीलजी गव्हाणे, जिल्ह्याचे अध्यक्ष विजयराव गव्हाणे, रितेशजी काळे, मनीषाताई केंद्रे, सोनालीताई देशमुख, प्रेक्षाताई भांबळे, अजयजी चौधरी, रामराव उबाळे, मनोजजी थिटे, आशाताई खिलारे, सचिनजी बोबडे, साबरिया बेगम, कपिल पारुकी, आणि जिंतूरचे भावी आमदार. खरं तर भांबळे साहेब, मला असं वाटलं होतं की मी शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी यायलोय. येताना जे स्वागत पाहिलं आणि आल्यानंतर ही जी गर्दी पाहिली त्यावरून कळतंय जिंतूरकरांचं ठरले भांबळे साहेबालाच आमदार करायचंय. त्यामुळे राजे हो, तुतारी अशी वाजू द्या, अशी वाजू द्या का तुतारीच्या आवाजानेच कमळाच्या पाकळ्या गळून पडल्या पाहिजेत, अशी तुतारी वाजू द्या, एवढीच कळकळीची विनंती करतो. कारण येणारी ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक फक्त विधानसभेची निवडणूक नाही, ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे, ही महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे. कारण या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय. गेली 2.5 वर्ष तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीची नासाडी करण्यात आली, ज्या पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात घडल्या, या तुम्ही डोळ्यांनी पाहिल्या. आतापर्यंत काय माहित होतं? चप्पल खरेदी करता येते, टोपी खरेदी करता येते, चष्मा खरेदी करता येतो, कपडे खरेदी करता येतात. 2.5 वर्षात महाराष्ट्राने पाहिलं आमदार सुद्धा खरेदी केले जातात, मंत्री सुद्धा केले जातात. 50 खोके ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. या पद्धतीची बाजारू वृत्ती महाराष्ट्र खपवून घेणार नाही, हे येत्या विधानसभेला आपल्याला दाखवून द्यायचंय. आणि त्यासाठी म्हणून म्हणालो, ही विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने दाखवून दिलं की महाराष्ट्र दबावापुढे झुकत नाही, महाराष्ट्र आपला स्वाभिमान कधी विकत नाही, महाराष्ट्र सहसा पेटत नाही, आणि एकदा जर का पेटला तर कुणाच्या बापाच्यानी तो विजत नाही, हे दाखवून दिलंय महाराष्ट्राने. आणि हे महाराष्ट्राने दाखवून दिल्यानंतर लोकसभेच्या निकालात 48 मध्ये 31 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले. राजे हे तुम्ही केले, हे यश तुमचं आहे, हे माझ्या मायबाप मतदाराचं यश आहे. महाराष्ट्रातला मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे, हे दिल्लीच्या तख्ताला, दिल्लीच्या सरकारला तुम्ही दाखवून दिले. आणि म्हणून देशाचे पंतप्रधान परवा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून बोलत असताना आतापर्यंत समान नागरी कायदा म्हणत होते, आता
सेक्युलर सिव्हिल कोड म्हणायला लागले. हे जे समान नागरिक कायदा ते सेक्युलर सिव्हिल कोडचा जो प्रवास आहे हा या मायबाप जनतेनं करायला लावला. यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. पण भावानं लढाई अजून संपलेली नाही. साधा विचार करा. मगाशी राजेश भैया बोलत होते, भांबळे साहेब बोलत होते. बोलत असताना त्यांनी काही योजनांचा उल्लेख केला. माझ्या माता भगिनी बसल्या तिथं. काढले का 1500 रुपये काढले का अकाउंटमधून? काढून घ्या ताई. तिकडं मतांची आली कडकी आणि म्हणून बहीण झाली लाडकी. हे लोकसभा निवडणुकीमध्ये झालंय म्हणजे आमच्या पोलीस ताईंना सुद्धा याची खात्री पटलेली आहे. नाही तर विचार करा ताई, 9 वर्ष भाऊ आपल्या दाराहून जातोय. 9 वर्षात भावाने कधी वळून बघितलं नाही. लोकसभा निवडणुकीत असा दणका दिला का नाही महाराष्ट्राने. गायगानी वळून बघावं लागलं बहिणीच्या दाराकडं. म्हणावं लागलं ताई तू माझी लाडकी. पण ताईला माहितीये मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी. पण बहीण विचारती भावाला, दादा 1500ची ओवाळणीचं ठीक आहे, आपलेच पैसे आहेत, बरोबर का नाही? मग जन्माला आल्यानंतर बाळाला इंजेक्शन देतो ना वॅक्सिन, त्याच्यावर भी जीएसटी असतो. आणि गेल्यानंतर कफनासाठी नाही तर तिरडीवर जो कपडा अंथरतो ना त्याच्यावर पण जीएसटी असतो. सगळं आमच्या घामाचं आमच्या मेहनतीचं ओरबाडून घेतल्यानंतर आता फक्त निवडणुकीच्या तोंडावर जर 1500 देत असतील तर आपल्याच हक्काचे घ्यायला विसरू नका. पण घेण्याबरोबर प्रश्न विचारायला विसरू नका. ताई विचारा, दादा 1500ची ओवाळणी दिली, त्याच्यातले 850 गॅसला गेले, सिलेंडरला गेले का नाही 850, राहिले 650. आता 650 मध्ये तेल कितीचं, मीठ कितीचं, तिखट कितीचं, पीठ कितीचं. बरं हे सगळं झाल्यानंतर बहीण भावाला विचारायली, दादा ओवाळणी तर घातली पण दाजीच्या सोयाबीनच्या हमी भावाचं काय? बहीण भावाला विचारायला लागली, दादा ओवाळणी तर घातली पण दाजीच्या कपाशीच्या हमी भावाचं काय? विचार करा. 2013ला गळ्यात टाळ घालू घालू बिंबीच्या देठापासून काही लोक यात्रा काढत होते. तेव्हा ते म्हणत होते सोयाबीनला किती भाव दिला पाहिजे? 6000चा भाव दिला पाहिजे. आता भाव किती मिळतोय? क्विंटल मागं नुकसान किती? 2000चं. कट्ट्या मागं नुकसान किती झालं आपलं? 1200 ते 1500चं कट्ट्या मागं नुकसान झालं. एकरात कट्टे किती काढतोय आपण? एकात किती? 10 कट्टे काढताय का? 6 कट्टे तू काढले म्हणजे 1500 गुणिले 6 9000चं तुझं नुकसान. 10 कट्टे तू काढले 10 गुणिले 1500 15000चं तू नुकसान. आणि मग बहीण भावाला विचारायली, दाजीचं 12 आणि 15000चं नुकसान करायले आणि मला म्हणायले 1500 घे. हे बरे राजे हो तुमचं. निवडून आल्यावर तुम्ही पक्ष बदलायचा, 50 खोके एकदम ओके म्हणायचं. म्हणजे गद्दारीसाठी तुम्हाला 50 खोके आणि दाजीचं 15000चं नुकसान करून बहिणीला म्हणताय 1500 ओके. राजे हे विसरू नका. गमतीचा भाग सोडून द्या पण केवळ या गोष्टींवर भुलून जाऊ नका यासाठी सांगतो. जी गोष्ट सोयाबीनची झाली, विचार करा. कट्ट्यामागं 1500चं नुकसान होतंय. कपाशीला किती सांगितलं होतं? 10000चा भाव सांगितला होता का नाही? मिळतोय कितीचा? 7500 नाही मिळत. 6000 म्हणजे कपाशीचं नुकसान किती झालं क्विंटल माग? 3000चं नुकसान झालं कमीत कमी. आता सांगा किती क्विंटल कापूस निघतोय? 10 क्विंटल निघाला तर झालं ना 30,000चं नुकसान. म्हणजे 30,000चं एकरा माग नुकसान दाजीचं होतंय. मग बहीण विचारती 1500ची ओवाळणी घातली
दाजीचं सोयाबीन असलं तर 15,000चं नुकसान आहे, कपाशी असलं तर 30,000चं नुकसान आहे. परत दाजीवरच थांबत नाही ना, बहीण हे बी विचारती भाच्याचं काय. म्हणजे माझ्या मराठवाड्यामधल्या तरुणाईचा जर विचार केला तर मराठवाड्याच्या तरुणाईमध्ये प्रचंड ताकद आहे, प्रचंड शक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर जयघोष होणार नाही असं मराठवाड्यात एकही गाव सापडणार नाही. पण माझ्या तरुणांच्या हाताला काम मात्र मराठवाड्यातल्या तरुणांना हाताला काम मिळत नाही. विचार करा, 2.5 लाख पद रिकामी आहेत, 2.5 लाख पद रिक्त आहेत सरकारची. या 2.5 लाख पदांच्या पगाराची मंजुरी येते राजो, पगाराची मंजुरी येते. पण महाराष्ट्रातल्या तरुणांच्या खिशात मात्र पगार जात नाही. आणि 2.5 लाख पदांचा जो काय पगार आहे तो मग ही मतं खरेदी करण्यासाठी ज्या योजना वापरल्या जातात त्याच्यासाठी वापरला जातो. शिक्षकांची 67,000 पदं रिक्त आहेत. मगाशी मला गव्हाणे साहेब सांगत होते 67,000 शिक्षकांची पदं रिक्त आहेत, 56,000 सेवकांची, शिक्षण सेवकांची पदं रिक्त आहेत, शिपाई पदाची ही जागा रिक्त आहेत. कोण करतंय? आमच्या बहुजन समाजातली पोरं जातात ना नोकऱ्या करायला या. पण आपल्याला हक्काच्या नोकऱ्या नाहीत, हक्काच्या नोकऱ्या नाहीत. हाताला जेव्हा काम नसतं तेव्हा डोकं रिकामं राहतं आणि मग डोक्यात वाटेल ते भरून आम्हाला वेगळ्या मार्गाला नेलं जातं. यासाठी जागवा हेच बहीण विचारती. 17 प्रकल्प या महायुतीच्या सरकारनं राज्याबाहेर जाऊ दिले. वेदांता फॉक्सकॉन गेला, बल्क ड्रग पार्क गेला, टाटा एअरबस गेला. हे 17 प्रकल्पांची जेव्हा नावं सांगतो तेव्हा विचार करा, तुमच्या घरातला एखादा तरुण या ठिकाणी त्याला नोकरी मिळाली असती, तो कामाला लागला असता. पण या सरकारला हे बघवत नाही. म्हणून जे काय महाराष्ट्राच्या वाट्याचं आहे ते सगळं गुजरातला चालायलंय, ते सगळं गुजरातला जायला लागलंय. आणि हे भारतीय जनता पक्षाचे नेते त्याच्यावर तोंड उघडायला तयार नाहीत. गेल्या 2.5-3 वर्षात महायुतीचं सरकार आहे, महायुतीच्या सरकारमधला भारतीय जनता पक्षाचा एक नेता दाखवा का ज्यांनी सांगितलं दिल्लीच्या सरकारला खबरदार मराठी तरुणांच्या वाट्याचा रोजगार तुम्ही गुजरातला पळवला तर. एकाची हिंमत नाही, कारण दिल्लीतून गुबू गुबू वाजलं का महाराष्ट्रातले भाजपवाले नंदी बैल निस्त्या माना डोलावतात. आणि म्हणून आता ठरवायचंय तुम्हाला, मशिनीवर जर कमळाचं बटन दिसलं तर लक्षात ठेवा, जसं कमळाचं बटन दिसेल तसं स्वतःला विचारा, महाराष्ट्रातल्या राजकारणाची नासाडी कोणी केली? महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातचे रोजगार कोणी पळवले? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं वाटोळं कोणी केलं? विचार करा, कांदा उत्पादक शेतकऱ्याची जी परिस्थिती होती, कांद्यावर निर्यात बंदी आणली, पाकिस्तानच्या शेतकऱ्याचं भलं केलं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं केलं नाही. टमाट्याला आमच्याकडे भाव आले, नेपाळहून टोमॅटो आयात केला आणि टमाट्याचे भाव पाडले. तुमच्या कपाशीला जेव्हा भाव मिळायला लागला तेव्हा ऑस्ट्रेलियावरून कपाशी आयात केली आणि आपल्या कपाशीचे भाव पाडले. गेल्या महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये 19 लाख टन खाद्यतेल आयात केलं आणि हे 19 लाख टन खाद्यतेल आयात करून आपल्या सोयाबीनचे भाव पाडले. शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येणार नाहीत, ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि आता बघा, निवडणूक पुढे ढकलली. कळलंय का? आलं का ध्यान कानावर? हा, ते झालंय कसं भावाओ, एक होतं पोरग, पोरात काय अभ्यास करायची सवय नव्हती म्हणून पोरांनी काय केलं, बाजूला बसलेल्या एका पोराला सांगितलं तुला देतो 50, बाकी काय बोललो नाही मी, तुला 50 देतो, तुझ्या उत्तरपत्रिकेतली एक पुरवणी इकडे दे. 40 पानाची एक पुरवणी त्यांनी त्याच्या उत्तरपत्रिकेला जोडली.
तरी काय पास होईना, म्हणून दुसऱ्या पोराला सांगितलं तुझी तक्रार करीन बरं का. त्याला धाक दाखवला, त्याची 40 पानाची पुरवणी आपल्या पेपरला जोडली. 2.5 वर्ष कसं बस धकलं. 2.5 वर्ष कसं बस धकल्यानंतर आता पोराला कळलं, लोकसभेला प्रिलिम झाली ना, लोकसभेला प्रिलिम झाली तसं पोराला कळलं आता काय पास होत नाही गड्या, म्हणून बापाचा वशिला लावला आणि सांगितलं तेवढी परीक्षा पुढे ढकला ना. आता कळलं का राजो पोरग कोण येते, पोरग कोण आहे ते कळलं. म्हणून लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेची निवडणूक पुढे ढकलताना मान्य निवडणूक आयोग काय म्हणाला, महाराष्ट्रात पाऊस आहे, महाराष्ट्रात गणेशोत्सव आहे, पितृपक्ष आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, नवरात्र आहे. 5 वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्राची निवडणूक झाली तेव्हा सुद्धा पितृपक्ष होता, गणेशोत्सव होता, दसरा होता, दिवाळी होती, सगळं होतं. बदललंय काय, तर महायुतीच्या पायाखालची जमीन सरकली आणि म्हणून निवडणुका घ्यायला घाबरायलेत. पण शेतकऱ्याची लेकरं आहोत, पाऊस लांबणीवर पडला म्हणून आम्ही हातपाय गाळून बसत नाही, दुबार पेरणी करायला आम्ही कंबर कसतोय. तशी निवडणूक लांबणीवर गेली तरी दुबार पेरणी विसरू नका. कारण या जिंतूर विधानसभा मतदारसंघाविषयी जेव्हा बोलायचं, मगाशी विजयराव म्हणाले, बांबळे साहेब बोल, मला आठवतं 5 वर्षापूर्वी ही अशीच विराट सभा याच मैदानात होती. बांबळे साहेब, याच मैदानात अशीच विराट सभा बांबळे साहेबांनी घेतली होती आणि तेव्हा खात्री वाटत होती मला की नक्कीच महाविकास आघाडीचा आमदार म्हणून बांबळे साहेबांना विधानसभेत बघायला मिळेल. पण जरा गेल्या वेळी कमी पडलो भावाओ. जेमतेम 1700-1800 मतं फक्त आधी पडली असती, जास्त थोडा जोर लावला असता तर विजयराव भांबळेंसारखा एक कर्तृत्ववान आमदार पुन्हा या जिंतूर विधानसभेला मिळाला असता. पण झालं गेलं, सोडून द्या. आज जिंतूर विधानसभा मतदारसंघाला फार मोठी अजूनही विकासाची आस लागून राहिली. तुम्ही मुंबईला जा, पुण्याला जा, नाशिकला जा, छत्रपती संभाजीनगरला जा, तुम्हाला जिंतूरचा युवक जेव्हा जेव्हा भेटतो, जेव्हा जेव्हा जिंतूरचा युवक भेटतो तेव्हा तेव्हा काळजावर एक ओरखडा उठतो की जिंतूरच्या युवकाच्या हाताला काम या स्थानिक ठिकाणी नाही, म्हणून त्याला घरदार सोडून बाहेर जाऊन नोकरीच्या शोधात काम करावं लागतं. हा जर विकासाचा दुष्काळ संपवायचा असेल तर 20 वर्ष एकाच घराण्याच्या हातात जी सत्ता दिली होती, आता भाकरी फिरवा आणि विजयराव भांबळे साहेबांना जिंतूरचा आमदार करा, एवढीच तुम्हाला कळकळीची मागणी करतो. 2014 ते 19 भांबळे साहेब आमदार होते, पण 14 ते 19 भांबळे साहेब आमदार असताना अनेक विकासाची कामं केली. विरोधी पक्षातला आमदार असताना सुद्धा भांबळे साहेबांनी कामं केलीत. यंदा तर महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि विजय भांबळे साहेब सत्तेतला आमदार असणार आहे. त्यामुळे आता कुठंच कसर सोडू नका, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. प्रवेशाला एवढे वर आलेत की त्यांना घालायला राष्ट्रवादीचे गमचे उपलब्ध नाही आहेत, त्यामुळे त्यांचा प्रवेश झाला असं समजा. खासदार फौजियाताई खान, खासदार अमोल कोल्हे, जयप्रकाश दांडेगावकर, आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार विजयराव गव्हाणे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी आमदार विजयराव भांबळेजी, मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, रमेश महाराज, अशोकराव काकडे, DR तुपसुंदर, मनीषाताई केंद्रे, प्रेक्षाताई भांबळे, इथं उपस्थित असणारे सोनालीताई देशमुख, प्रद्युम्न पाटील, अजय चौधरी, रितेश काळे, रामराव उबाळे, मनोज तिटे, सचिन बोबडे, आशाताई खिलारे,
कपिल फारुकी, व्यासपीठावरील या व्यतिरिक्त उपस्थित असणारे सगळे मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड यश तुम्ही महाविकास आघाडीला जे दिलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन. बहुजन समाजाचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे आणि जातीयवादी लोकांना महाराष्ट्राच्या बाहेर घालवलं पाहिजे, या भूमिकेतनं परवाचं मतदान झालं. 400 पारचा नारा ज्यांनी दिला त्यांना देशाची घटना बदलायची होती आणि म्हणून त्यांनी सपाटून मार खाल्ला. आता सांगतात अहो असं आम्हाला करायचंच नव्हतं, हे काहीतरी चुकीचं नरेटिव्ह सांगतायत. नरेटिव्ह आम्ही नव्हतो बोललो. भारतीय जनता पक्षाच्या भारतातल्या 11 उमेदवारांनी भाषणं केलेली आहेत प्रचारात. या आम्हाला निवडून द्या, आम्ही दिल्लीला गेल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलू. म्हणून या देशाला लक्षात आलं की यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे. तसं 1952 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली तेव्हापासून त्या घटनेला यांचा विरोध आहे आणि त्यांच्या वळसणीला महाराष्ट्रातले एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे दोघं वळसणीला जाऊन बसले आणि महाराष्ट्रात चांगलं चाललेलं उद्धव ठाकरेंचं सरकार पाडून वाम मार्गाने सत्ता हासिल केलेलं सरकार महाराष्ट्रात काम करतंय. साधन, संपत्ती, सत्ता सगळं त्यांच्याकडे असताना महाराष्ट्रातल्या जनतेने 48 पैकी 31 ठिकाणी त्यांचा पाडाव केला. लोकसभेच्या पराभवानंतर जे कधीच लाडकं नव्हतं ते सगळं आता यांच्या लाडकं व्हायला लागलं. पण महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींच्या लक्षात आहे की हे सगळं चाललंय ते लाडक्या खुर्चीसाठी चाललेलं आहे. आज पुण्यात एक कार्यक्रम झाला. किमान 70-80 कोटी रुपये सरकारच्या खिशातनं खर्च झाले. हजारो महिलांना एकत्रित करण्यात आलं. नाश्त्यापासून जेवणापर्यंत सगळं सरकारी खर्चाने देण्यात आलं. स्वतःची योजना लोक स्वीकारतील की नाही याची भीती असल्यामुळं त्या योजनेचा प्रचार करतच आताही हिंडायला लागले. सरकार चालवत नाही, ते सरकार चालवण्याकडे यांचं लक्ष नाहीये. योजना जाहीर ज्या केलेल्या आहेत त्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी 300 कोटी खर्च करणार, तरी देखील आत्मविश्वास नाही. म्हणून आता त्या योजना घराघरापर्यंत पोहोचवायला 10,000 रुपये पगारी 3 महिन्यासाठी कामगार नेमणार. तुमच्या घरात जर कोणी योजना सांगायला आला तर त्याचं म्हणणं ऐकायच्या आधी त्याला विचारा तुझा पगार किती मिळतो. महिन्याला 10,000 रुपये देऊन माणसं नेमून प्रचार करायचा, सरकारी खजिन्यातनं प्रचार करायचा प्रकार भारतीय लोकशाहीमध्ये आजपर्यंत कधी झाला नाही. याचा अर्थ यांना प्रचारक नाही, याचा अर्थ यांना आत्मविश्वास नाही, याचा अर्थ यांच्या कार्यकर्त्यांना लोक जुमानत नाहीत आणि म्हणून अधिकची फौज, पगारी फौज प्रचारासाठी लावण्याचं काम आज महाराष्ट्राचं सरकार करते. मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की आमचा पक्ष फुटला. अनेक जण तिकडं कुठंतरी भोपाळला मोदी साहेबांनी 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा उल्लेख केला आणि 3 दिवसात सगळे गायब झाले. आमचे एक माणूस राहिला नाही. जाऊन तिकडं शपथ घेतली. पण महाराष्ट्रात काही लोक प्रामाणिक एकनिष्ठ पवार साहेबांचे राहिले. मला अभिमान आहे
की तुमचा नेता विजय भांबळे हा पवार साहेबांशी एकनिष्ठ राहिला. त्यांनी तोंडावर जाऊन सांगितलं या मार्गाने मला येता येणार नाही, मी पवार साहेबांच्या बरोबर राहणार. आणि म्हणून मला त्यांचं पहिल्यांदा आज अभिनंदन केलं पाहिजे की ठाम निर्णय घेऊन पवार साहेबांच्या मागं तुमचा नेता राहिला. जे नेते तिकडे गेले त्यांना लाचार म्हणून तिथल्या सामान्य नागरिकांनी त्यांचा नेतृत्व अवेरलं, पण जे इकडे राहिले ते लहान असो मोठे असो लोकांनी त्यांना सन्मान दिला, सामाजिक प्रतिष्ठा दिली. तिकडे गेलेले एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर गेलेले आमदार, यांच्याबरोबर गेलेले आमदार का गेले सगळ्यांना माहिती आहे, मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही. पण आज महाराष्ट्रामध्ये मगाशी सांगितलं आमच्या अमोल कोल्हेंनी, उद्योग गेले, महागाई वाढली, शेतीमालाला भाव नाही, महाराष्ट्रामधल्या आमच्या आया बहिणींच्यावरच्या अत्याचाराचं प्रमाण मागच्या काही वर्षात प्रचंड वाढलं, महिलांना सुरक्षितता वाटत नाही. या महाराष्ट्रामध्ये शाळा खोल्यांची प्रचंड अशी अडचण निर्माण झालेली आहे. शाळा, प्राथमिक शाळा आता जवळपास यांनी बंद करत आणल्या. खाजगी शाळात पोरांना घालायला लागतं, तिथं फी भरावी लागते. सरकारी शाळा बंद करण्याचा डाव कुणाचा हा एक प्रश्न आहे. 20च्या आधी जर पटसंख्या आली तर ते बंद करायचं, शाळा बंद केली की तिथल्या खाजगी शाळा जोरात चालणार. या व्यवस्था आता महाराष्ट्रात तयार होत आहेत आणि त्यामुळं आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे की महाराष्ट्रात काय चाललंय. महाराष्ट्रात सरकारच्या प्रत्येक फाईलवर राज्याचे अर्थ सचिव लिहितात, आता नवीन फाईल पाठवू नका, पैसे नाहीत. महाराष्ट्रातल्या मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक न्याय खात्यातले पैसे यांच्या योजनांना वळवायला सुरुवात झालेली आहे. आदिवासी विभागातले पैसे यांच्या योजनांना वळवायला सुरुवात झालेली आहे. या महाराष्ट्रातले जिल्हा नियोजन मंडळाच्या डीपीडीसी मध्ये आणलेले पैसे देखील यांच्या योजनांना वळवायला सुरुवात झालेली आहे. आता सगळा विकास बंद. जी काही टेंडर काढून कुणी टेंडर भरलं असेल तुमच्यापैकी, तर पैसे जेवढे खात्यावर त्या बजेटमध्ये दाखवलेत ना तेवढे पण आता तुमच्या हातात मिळणार नाहीत. कारण सगळे बंदी करून 1-2 योजनांच्यासाठीच पैसे खर्च करणं फक्त 2 महिन्यासाठी हा प्रयत्न काही लोक करतायत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातली बेकारी कमी करायची असेल तर मूग गिळून गप्प बसणाऱ्या सरकार, जे दुसऱ्या कुठल्याही राज्यात आपला प्रकल्प गेला तर गप्प बसतात, त्यांच्या विरोधी आता आपण आवाज उठवला पाहिजे. महाराष्ट्रात महागाई हा प्रश्न आहे, बेकारी ही दुसरी मोठी समस्या आहे, सामाजिक विषमता निर्माण करण्याचं जे काम देशात चाललंय, आर्थिक विषमता ही दुसरी मोठी समस्या आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, 10 वर्षात 200 लोक भारतातली बिलियनर झाली, बिलियनर. आणि लाल किल्ल्यावरून पंतप्रधान जाहीर करतात की 80 कोटी लोकांना मोफत धान्य आम्ही देणार आहोत. याचा अर्थ श्रीमंत आणि गरिबांची दरी यांनी वाढवली या 10 वर्षात. काही मुठभर लोक श्रीमंत होतात, कारण या देशातला कॉन्ट्रॅक्ट विमानतळाचा असो, रेल्वेचा असो, बंदराचा असो, रस्त्याचं असो, टनेलचं असो, हे ठराविक लोकांनाच देण्याची व्यवस्था भारतात आणि महाराष्ट्रात आहे. आणि दुसऱ्या बाजूने सामान्य लोकांनी फक्त बघत बसायचं, हा प्रकार गेले काही महिने, काही वर्ष यांचं सरकार एकनाथ शिंदेंचं आल्यापासून सुरू झालेला आहे. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या विरोधी लढायचं. हे लढत असताना जिंतूर लोकसभा जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये विजय भांबळे सारखा नेता आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत उद्याच्या काळात पाठवायचा आहे. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांनी कामाला सुरुवात करा. आता निवडणुका कधी होतील आम्हाला वाटायचं 20 ऑक्टोबर पर्यंत होतील, पण लोकसभेच्या निकालाचा एवढा महाराष्ट्र सरकारने धसका घेतलेला आहे की नोव्हेंबरमध्ये निवडणुका कशा पुढे ढकलता येतील हा प्रयत्न हे सरकार करते. काल निवडणूक आयोगाने 2च राज्याच्या निवडणुका जाहीर केल्या. मोदी लाल किल्ल्यावरून काय म्हणतात,
एक भारत देशामध्ये एका दिवशी सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजेत. 1 इलेक्शन 1 नेशन 1 इलेक्शन. पण त्यांचाच आयोग जाहीर करतो 2च राज्यांच्या निवडणुका, उरलेल्या 2 राज्यांच्या निवडणुका त्यांचा आयोग जाहीर करत नाही. याचा अर्थ सरकारला सोयीच्या तारखेला ह्यांना निवडणुका घ्यायच्या आहेत. आणि महाराष्ट्रातलं सरकार, मी नेहमी सांगतो, घाबरलेलं सरकार आहे. त्यांना निवडणुका कधी घ्यायच्या हे कळेना झालं. आता म्हणे दिवाळीच्या नंतर घेऊया. आता दिवाळीच्या नंतर घेत असेल तर महाराष्ट्रातली दिवाळी जोरात करतील. हे इतकी प्रचंड मोठी दिवाळी करतील तुम्ही बघा. आणि महाराष्ट्रातली दिवाळी झाल्यानंतर 15 तारखेला मतदानाला नोव्हेंबरच्या हे सामोरं जातील, 20 तारखेला सामोरं जातील. आणि म्हणून आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. लोकसभेत देखील प्रचंड पाऊस पैशाचा पडला. तुम्ही काही चिंता करू नका. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाने आपलं मत विकलं नाही. आपलं मत शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्याच मागे उभा केलं. आणि म्हणून महाराष्ट्र स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा, स्वाभिमानी मतदारांचा राज्य आहे. त्यामुळे चिंता करण्याची काही कारण नाही. आज आपल्या सर्वांना टीव्हीवर बघाल सगळीकडे मोठमोठे मेळावे चालू आहेत. सरकारी स्पॉन्सर्ड मेळावे आहेत, सरकारच्या खर्चाने मेळावे आहेत. मला कधी कधी तर बघून वाटतं की यांना राज्य करायला वेळ मिळतो की नाही. हे सगळीकडे सभा संमेलनं करतच फिरतायत. मग राज्य कोण करतंय? आणि राज्यातल्या लहान सहान गोष्टींकडे लक्ष कोण देतंय? आणि त्यामुळं महाराष्ट्रात सत्तेत बसलेल्या लोकांचं चित्त आता ठिकाणावर राहिलेलं नाही. त्यांना महाराष्ट्रात पुन्हा आपण कसे निवडून येऊ यासाठी प्रयत्नाची ते शिकस्त करायला लागले. मी या मतदारसंघात आलो त्यावेळी बरेच जण सांगायला लागले की विजयराव बांबळेंच्या विरोधी सध्या जे आमदार आहेत त्यांच्या घरातलं कोणीतरी IPS अधिकारी आहे. आणि मला तक्रार अशी करण्यात आली की ते IPS अधिकारी वेगळ्या ठिकाणी फिरतात आणि जरा प्रेशर करतात आणि प्रभाव निर्माण करतात. छोट्या छोट्या गुन्ह्यात पोलिसांच्यावर दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल करायला लावतात अशी मला माहिती कार्यकर्त्यांनी दिलेली आहे. मी त्यांना विनंती आपल्या मार्फत करेन की तुम्ही तुमची नोकरी करा. घरातली लोक इथं निवडणूक करतील, तुम्ही काही चिंता करू नका. पण तुमचा प्रभाव वापरून इथल्या मतदारांना धमकावण्याचं काम जर कुणी करत असेल तर पुढं भविष्य काळात ते जरा भारी जाईल. कारण सरकार आमचं येणार आहे. त्यावेळी परत म्हणू नका की तसं काही झालं नाही. आपलं ॲडव्हान्समध्ये वॉर्निंग देतो. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे ही आता काळ्या दगडावरची रेग आहे. ही तुम्ही गोळा केलेली ही आपली माणसं आहेत सगळी. पण आता पुण्यात एक कार्यक्रम झाला, मगाशी सांगितलं तसा, कितीतरी हजारो एसट्या लावून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सरकारी कर्मचारी, कलेक्टर, कमिशनर यांना कामाला लावून प्रचंड मोठी सभा घेतली. प्रचंड सरकारी पैशाने आलेल्यांना नाश्ता, जाताना जेवण. अरे तुम्ही राज्यकर्ते आहात, राज्य करा. तुम्ही तुमच्या कार्यक्रमाचा दिमाग जरा मर्यादित ठेवा. आमच्या अंगणवाडीच्या सेविकांचे पगार वेळेवर होईना झाले आहेत. आमच्या संजय गांधी निराधार योजनेतल्या गोरगरिबांची मानधन वेळेवर येत नाही, त्यांना मिळणारे पेन्शन वेळेवर येत नाही. आता हळूहळू आर्थिकदृष्ट्या एवढी कोंडी होणार आहे की सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची देखील पंचायत होईल. आणि त्यामुळं तुम्ही राज्य करा. अशा स्वरूपाच्या इव्हेंट ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला अपेक्षित नाही आहेत. अपेक्षित नसणाऱ्या गोष्टी करून महाराष्ट्राच्या नजरेत आणखीन तुम्ही पडताय. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांच्या मार्फत सरकारला विनंती आहे की अजून 3 महिने राहिलेले आहेत. अनेक प्रश्न आहेत, ते तुम्ही सोडवावेत अशी आमची अपेक्षा आहे. ती सोडवण्यासाठी तुम्ही वेळ पुढं मागताय असं मी समजतो. आज पुन्हा एकदा विजय भांबळे
आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की जिंतूर विधानसभा मतदारसंघ हा तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर निवडून आणायची जबाबदारी तुमची आहे. मागच्या वेळी तुम्ही सगळ्यांनी मशालीचं काम केलं. आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे लोकसभेच्या उमेदवारांचं बंडू जाधवांचं बऱ्यापैकी चांगलं तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. आता विधानसभेला आपल्याच नेत्याची लढाई आहे, विजय भांबळेंची लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये तुम्ही सगळे सहभागी व्हा एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणखीन एक सांगतो, शरद पवार साहेबांच्याकडे निष्ठावंत नेत्याचं चीज होतं. राजकारणात आपला नेता पुढे न्यायचा असेल तर हा नेता तळहाताच्या फोडाप्रमाणे जपा. महाराष्ट्राचं सरकार होताना योग्य त्या पद्धतीनं त्यांना न्याय देण्याचं काम देखील महाराष्ट्रात होईल. तुम्ही सावधतेने आणि सक्षमतेने काम करा एवढंच या निमित्तानं सांगतो. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका, बूथ पर्यंत जाऊन काम करा आणि सक्षमतेने उद्याच्या निवडणुका आपण सगळे लढूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. निवडणुकांपर्यंत आणखीन काही सभा होतील, पण शिवस्वराज्याच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या समोरचे काही प्रश्न तुम्हाला मांडून सांगावेत यासाठी आलेल्या यात्रेत तुम्ही भव्य दिव्य स्वागत आमचं केलं. इथं येण्यासाठी वेळ लागण्याचं कारण वाटेनं जागोजागी हे स्वागत होत होतं. त्या सर्वांचा आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. जिंतूर विधानसभा मतदारसंघ की तैयारी शुरू की गई है और आज से 5 साल पहले के जो भांबड़ा साहब थे वो आज जिंतूर वासियों को, जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघ के मतदाताओं को याद आ रहे हैं. क्या कहना चाहेंगे? आज हमारे महाराष्ट्र के वरिष्ठ नेता जयंत पाटिल साहब के नेतृत्व में शिव स्वराज्य यात्रा आज जिंतूर शहर में उसका आगमन हुआ था और ये यात्रा लेने का उद्देश्य यही है कि महाराष्ट्र में जो हर समाज में एक भीति का वातावरण निर्माण हुआ है और हर समाज के जो मसले ये महायुति के सरकार में कुछ हल नहीं हुए, उसके खिलाफ ये पूरी शिव स्वराज यात्रा हमारे नेताओं ने निकाली है और आज पूरे मतदारसंघ से लोगों ने बहुत बड़ा पाठिंबा आज इस यात्रा को दिया है. ये आज के यात्रा के निमित्त मैं सभी मेरे मतदारसंघ के भाइयों को यही कहना चाहता हूँ कि यात्रा जो आज हुई शिव स्वराज यात्रा, उसमें हर समाज का आदमी उसमें शामिल था और लोगों में ऐसा एक मैसेज गया कि ये जो शिव स्वराज यात्रा है उससे हमारे मसले हल होंगे. ऐसा एक मैसेज महाराष्ट्र के जयंत पाटिल साहब ने और अमोल कोल्हे साहब ने कहा है और मैं सभी मेरे मतदारसंघ के सभी मतदारों से ही अपील करूंगा कि ये 4.25 साल के अंदर जो मतदार संघ अपना बहुत विकास से दूर गया है, बहुत ऐसे मसले हैं जो लोगों को हल नहीं हुए. रास्ता हो, पानी हो, सिंचन हो, लाइट हो, बेकारी हो, ये सब मसले आने वाले पीरियड में करने की कोशिश हमारी सरकार हम करेंगे. बिल्कुल एक नया दिशा हम जनता को बताएंगे, नए काम लोगों को घर तक लेके जाने की कोशिश हम सब कार्यकर्ता करेंगे. ऐसा मैं आज के इसे में आश्वस्त करता हूँ. कुछ दिन पहले महाराष्ट्र राज्य के जो 9 खासदार है उद्धव बाळासाहेब ठाकरे की गवर्नमेंट के, इन्होंने एक बिल पास होना था वक्फ बोर्ड का जो मुस्लिम समाज के फेवर का था. इन्होंने वहां से वॉकआउट किया है और यहाँ खास तौर से मुस्लिम समाज जिन्होंने पूरे इंडिया भर में आपके भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे, इनकी शिवसेना और खास तौर से शरद चंद्र जी पवार और दीगर ऐसे अलायंस वाली जितने भी पार्टी थी, इन तमाम लोगों को सपोर्ट किया है. आप किस नजर से देखते हैं इस बात को? ऐसे मुस्लिम समाज के मसले के बारे में महाविकास आघाड़ी का धोरण हमेशा उनके साथ रहने का है. पवार साहब और जब महाराष्ट्र में कांग्रेस और राष्ट्रवादी की हुकूमत थी, जब भी हमेशा अल्पसंख्यक समाज का हमेशा पवार साहब ने सोचा है. वो आरक्षण का मसला हो, हमारे अल्पसंख्यक जो योजना मनमोहन सिंह साहब की पीरियड में थी वो योजना हो, हर काम के लिए महाविकास आघाड़ी के नेता साथ में रहते हैं. और मैं इतना ही मेरे मुस्लिम भाई को कहना चाहता हूँ
कि मुस्लिम भाई ने जो कल के लोकसभा को सबसे आगे आके जो महाविकास आघाड़ी को वोटिंग की है, बिल्कुल मुस्लिम समाज, अल्पसंख्यक समाज के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हर तरीके से उनके साथ रहेंगी, ऐसा मैं आज के से कहता हूँ। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तो साथ में रहेगी, लेकिन वो कौन सी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी है जो मुस्लिम समाज के साथ में रहेगी? आपको खास तौर से यहाँ का जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघ का जो मुस्लिम समाज और दीगर जो समाज है, खास तौर से भांबड़े साहब को रिटर्न वापस लाना चाह रहे हैं, क्या कहना चाहेंगे इस बारे में? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बोलते शरद चंद्र जी पवार साहब की पार्टी, और जो नेता हर समाज का ध्यान देते हैं वो शरद पवार है, और पवार साहब के नेतृत्व में हम सब कार्यकर्ता काम करते हैं। हर समाज का काम करने की कोशिश हम सभी कार्यकर्ता करते हैं, उसी तरीके से आगे भी करेंगे, ऐसा मैं आश्वासित करता हूँ। बुकिंग शुरू है इफ्तेखार पार्क की स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड की पेशकश। इफ्तेखार कॉलोनी साथ ही शुरू की जा रहा। दूसरा प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क परभनी शहरधार रोड स्थित कलेक्टर द्वारा मान्यता प्राप्त NA-44 लेआउट, जिसमें आपको इस प्लॉटिंग में यह सुविधा मिलेगी। मेन रोड 50 फीट और अंदर के रोड 40 फीट 30 फीट, साथ ही साइड में गट्टू भी डाले हुए। हर प्लैट के पास रोड आप देख सकते हैं, आपको नजर आ रहे हैं। रोडों का काम भी अच्छे से मजबूती से किया गया है ताकि आने वाले 40-50 साल तक रोड नाली की दिक्कत ना आ सके। इस तरह से ध्यान में रखकर प्लैटिंग को डेवलपमेंट की गई है। आपको सारी सुविधा मिलेगी, जैसे हर घर में नल भी होगा, हर प्लॉट पर नल कनेक्शन जोड़ा गया है और रोशनी के लिए लाइट भी अच्छे से पोल बिठाए गए हैं, और 30 फीट पर बोर को पानी, 2.5 से 3 फीट पर मुरूम 2। अलग अलग गार्डन जैसे लेडीज और जेंट्स के लिए आप इस वीडियो में ये नज़ारा देख सकते हैं। गार्डन कितना शानदार बनाया गया, इसमें बच्चों को खेलने के लिए खिलौने भी सेट किए गए, और 4500 स्क्वायर फीट में शानदार मस्जिद भी होंगी। हवा के लिए 2 पेड़। हर घर प्लॉट के सामने इन पेड़ों में कुछ ऐसे पेड़ है जो 6 महीने में कलर चेंज होते हैं। मराठवाड़ा में पहली बार मुस्लिम एरिया में डेवलपमेंट देखने को मिला है। साथ ही स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड कंपनी के डायरेक्टर मेराज सिद्दीकी, इनका सेकंड प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क इस नाम से शुरू की गई है। ये भी इसी इफ्तेखार कॉलोनी की तरह ही डेवलप किया जा रहा है। कलेक्टर NA-44 और साथ ही एडवांस बुकिंग शुरू की गई है। इस प्लैटिंग में सिर्फ 115 प्लॉट है, जिसमें एक ही साइज 22 बाय 40 के 71 प्लॉट निकाले गए, जिसकी कीमत 13,50,000 रुपए रखी गई है इफ्तेखार पार्क की। और एक खास बात, इस प्लैटिंग से सीधे धार रोड को रास्ता भी निकाला गया है। इसमें भी लाइट नल नाली रोड और हर प्लैट के सामने पेड़ लाइट पोल, खुद की DP, जिनकी ख्वाहिश है ताकि वो ख्वाहिशमंद भी ले सके। इफ्तेखार पार्क आमदनी और जरूरत पर ख्याल रखते हुए ये प्लॉट निकाले गए। आप भी एक बार जरूर जाकर देखें और अपने सपनों को पूरा करें। जानकारी के लिए मौलाना अब्दुल रशीद नदवी, इन्हें 9997077513 इस नंबरों पर कॉल करके जानकारी हासिल कर सकते। मुंबई, पुणे, नासिक जैसे बड़े शहरों में अब जाने की जरूरत नहीं। इस बारिश के महीनों में परभनी में पहली बार फिश एक्वेरियम, अंडर वाटर फनल एक्वेरियम इंडिया बिगेस्ट करने वाले इस आनंद मेला में इंटरटेनमेंट के लिए झूले, ट्रेन, नए नए किस्म की फिश एक्वेरियम को भी परभनी में पहली बार देखने को मिलने वाली है। क्यों जाए दूसरे जिले में? अब कुछ दिन के लिए परभनी में बूढ़ों बच्चों के लिए, साथ ही महिलाओं के लिए भी इंतजाम। दरगाह रोड, न्यूटन ग्राउंड, ईदगाह मैदान परभनी में ओरिजिनल एक्वेरियम, अंडर वाटर फनल एक्वेरियम और साथ ही इस मेले के आयोजक अकबर खान और जिलानी भैया अपनी जिम्मेदारी से इस मेले में आने वालों लोगों का ख्याल खास स्टाफ की तरफ से रखा जा रहा है। अंडर वाटर फनल एक्वेरियम मेले का जायजा लिया। इस मेले में लोगों की भीड़ लगी है। साथ ही अपने परिवार, छोटे बच्चे को भी आप लोग झूले और ट्रेन में बैठकर आनंद लेते नजर आ रहे हैं। मेले में मालेगांव का स्पेशल हलवा पराठा भी जल्द मिलेगा। इस मेले में खाने से लेकर खिलौने की दुकानें भी लगाई गई है और साथ ही झूले, ट्रेनिंग मनोरंजन के लिए इस मेले में नजर आए। आप इस मेले में नजारा देख सकते हैं। इस मेले का टाइम 4 बजे से रात 10 बजे तक चलता रहेगा।
रहेगा। ये मेला परभनी के दरगाह रोड नूतन ग्राउंड ईदगाह मैदान में शुरू किया गया है ताकि परभनी की जनता का मनोरंजन यहीं से हो सके। हम आपसे अनुरोध करते हैं बारिश पानी हवाई के मौसम में अपने घर पर ही रहे। अगर आपको एंटरटेनमेंट ही करना है तो क्यों ना हम अपने जिले में परभनी शहर में ही करें। इस मेले को साथ हमें देना है ताकि मनोरंजन के लिए अच्छे ऐसे एंटरटेनमेंट ठेकेदार ला सके। इस विषय एक्वेरियम साथ ही अलग अलग तरह के झूले वो भी बारिश के मौसम में जेब पर ध्यान रखते हुए इतने कम दामों में टिकट वो भी दूसरे मेलों से अधिक कीमत में ही एक बार आए या बार बार आए, आप आए अपने परिवार को लाए।